विधान परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। आकडेवारीतून विधान परिषदेवर कोणत्या आमदारांनी किती टक्के सभागृहात हजेरी लावली आहे याची माहिती समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही 4 वर्षात किती वेळा सभागृहात गेली, त्यांची उपस्थिती किती टक्के होती याची आकडेवारी समोर आली आहे। आणि यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही भाजपवर जोरदार पलटवार केला। आता उद्धव साहेबांना जनतेनं मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं होतं, काही ठिकाणी त्यांनी मंत्रालयातली उपस्थिती सुद्धा फार कमी होती। जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिले। या आकड्यांमध्ये जाऊ नका, हे भाजपचे आकडे असतात, तो आकडा कधीच लागत नाही। तर मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण। त्यामुळे मग ते फार आकडा पण पंतप्रधान साहेबांपासून त्या ठिकाणी निघेल। विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थिती नोंदवली आहे। 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी लावली आहे, म्हणजेच त्यांची उपस्थिती केवळ 31.58% इतकी राहिली आहे। उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते, या काळातील उपस्थितीची नोंद मात्र उपलब्ध नाहीये। उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केला, 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी लावली। ठाकरेंच्या उपस्थितीची टक्केवारी 31.58% असल्याचं समोर आलं। 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, मुख्यमंत्री पदाच्या काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाहीये। 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर पावसाळी अधिवेशनात ते एकदाच उपस्थित राहिले। 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 16 पैकी केवळ 4 बैठकांना ते उपस्थित राहिले, तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर हे सलग 3 अधिवेशनात गैरहजर राहिले, तर अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी 13 अधिवेशनात 100% हजेरी लावली आहे। तर मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर आडबाले यांनीही 100% उपस्थिती नोंदवली आहे। उद्धव ठाकरे यांचं सभागृहातील अटेंडन्स कार्ड थक्क करणार असल्याचं म्हणत भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। असे लोकप्रतिनिधी जनता कसे स्वीकारतील असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील अटेंडन्स कार्ड वरील उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे। असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार? केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरला अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते। वडिलोपार्जित पक्ष मिळणं वेगळं आणि तो सक्षमपणे चालवणं वेगळं। त्यासाठी सातत्यानं मेहनत, कार्यकर्त्यांची संवाद आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो, असं ट्विट करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर उपस्थितीच्या या आकडेवारीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावला। विधिमंडळातील उपस्थिती महत्वाची असते, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना संधी दिली हा योग्य निर्णय घेतल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। आता उद्धव साहेबांना जनतेनं मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं होतं, काही ठिकाणी त्यांनी मंत्रालयातली उपस्थिती सुद्धा फार कमी होती। सभागृहातली आता विधान परिषदेचे सदस्य म्हणून उपस्थिती फार कमी आहे। तर मला असं वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतलाय परत विधान परिषदेला न उभं राहण्याचा, त्यांच्यासाठी तर योग्यच निर्णय आहे। दानवेंना आता संधी उपलब्ध झालेली आहे, त्यांनी आपली कर्तृत्व सिद्ध करावं आणि 100% उपस्थित राहावं। तर ही आकडेवारी भाजपची आहे, या आकडेवारीवर जाऊ नका असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला। जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिले। त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच, 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते। बराचसा काळ हा कोरोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही, ते तुम्हाला माहितीसाठी सांगतो। या आकड्यांमध्ये जाऊ नका, हे भाजपचे आकडे असतात, तो आकडा कधीच लागत नाही। उपस्थितीची आकडेवारी काढायचीच असेल तर ती सर्वांचीच काढा, राज्यापासून दिल्लीपर्यंत सर्व आकडेवारी बाहेर येऊ द्या असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही निशाणा साधला। पक्षाचा नेता असेल, पक्षाचा नेता म्हणून त्यांना अख्ख्या राज्यात फिरावं लागत असेल, बैठका घ्यावं लागत असतील,
तर तिथं त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला. त्यामुळे किती वेळ कोणी तिथं बसतं, मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण. त्यामुळे मग ते फार आकडा पण पंतप्रधान साहेबांपासून त्या ठिकाणी निघेल. लोकप्रतिनिधींनी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत, त्यांच्या समस्यांना वाचा फोडावी ही अपेक्षा असते आणि त्यासाठी नियमित सभागृहात उपस्थित राहणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. मात्र भाजपने समोर आणलेली ही आकडेवारी आहे आणि उपस्थिती पाहायचीच असेल तर सर्वांची आकडेवारी समोर आणावी असं म्हणत विरोधकांनी ही सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.